महाराष्ट्र आवाज न्यूज. शिरपूर पोलिसांचा मोठा पराक्रम. एटीएम कार्ड बदलून लाखोंची लूट करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद. शिरपूर शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत हरियाणा व उत्तर प्रदेशातील 4 संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे 5,23,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात या टोळीने पिंपळगाव बसवंत परिसरातील 2 आणि शिरपूर तालुक्यातील 2 अशा एकूण 4 एटीएम फसवणुकीच्या घटना केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणामुळे एटीएम केंद्रांमध्ये ग्राहकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या अशा टोळ्यांविषयी पोलिसांनी सतर्कता इशारा दिला आहे. क्षणात कार्ड बदलले, खात्यातून 17,300 रुपये गायब. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरपूर शहरातील पित्रेश्वर कॉलनी येथील रहिवासी दीपक अमृत चौधरी हे सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या 3 अनोळखी व्यक्तींनी मशीनमध्ये पैसे आहेत का अशा प्रकारच्या बोलण्यात त्यांना गुंतवून ठेवलं. याच संधीचा फायदा घेत एका आरोपीने हात चालाकीने त्यांचं एटीएम कार्ड बदललं. त्यानंतर मूळ कार्डचा गैरवापर करून संबंधित खात्यातून 17,300 रुपये काढण्यात आले. या घटनेप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 318(4) गुन्हा दाखल करण्यात आला. सीसीटीव्ही, टोलनाके आणि तांत्रिक तपासातून आरोपींचा माग काढला. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाने तपासाची सूत्र वेगाने हलवली. घटनास्थळासह शहरातील आणि महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करण्यात आली. संशयित पांढऱ्या रंगाच्या कारचा माग घेत धुळेसह विविध टोलनाक्यांची माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि हालचालींचा मागोवा घेत तपास पुढे नेण्यात आला. तपासादरम्यान गुन्ह्यात वापरलेली कार चांदवड येथील स्वामी प्राईड हॉटेलसमोर उभी असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी हॉटेल व्यवस्थापनाच्या मदतीने सापळा रचला आणि संशयित बाहेर येताच त्यांना ताब्यात घेत अटक केली. हरियाणा, उत्तर प्रदेशातील आरोपी अटकेत. या कारवाईत अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावं पुढील प्रमाणे आहेत. आलिम रमजान मेव राहणार घागोट, समून रमजान मेव राहणार घागोट, नासिर दिनू मेव राहणार घागोट, सलमान फजरुद्दीन मेव राहणार चिड्डूर. पोलिसांच्या माहितीनुसार चौकशी दरम्यान आरोपींनी संबंधित गुन्ह्यांबाबत माहिती दिली असून त्यांचा सहभाग अधिक तपासातून पडताळला जात आहे. वयोवृद्ध ग्राहकांना बनवत होते. लक्ष प्राथमिक तपासात आरोपींची कार्यपद्धती अत्यंत नियोजनबद्ध असल्याचं समोर आलं आहे. एटीएम केंद्रात विशेषतः वयोवृद्ध किंवा एकटे आलेले ग्राहक हेरले जात. त्यानंतर त्यांना मदतीच्या किंवा चौकशीच्या बहाण्याने बोलण्यात गुंतवलं जायचं. याचवेळी हात चालाकीने एटीएम कार्डची अदलाबदल करून नंतर मूळ कार्डचा वापर करत खात्यातील रक्कम काढण्यात येत होती. 4 गुन्ह्यांचा उलगडा, आणखी तपास सुरू. पोलीस तपासात या टोळीने पिंपळगाव बसवंत परिसरातील 2 आणि शिरपूर तालुक्यातील 2 अशा एकूण 4 एटीएम फसवणुकीच्या घटना केल्याचं निष्पन्न झालं. याशिवाय या आरोपींचा महाराष्ट्रातील किंवा इतर राज्यातील तत्सम गुन्ह्यांशी संबंध आहे का याचाही तपास सुरू असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी. एटीएममध्ये अनोळखी व्यक्तींकडून मदत घेऊ नये. एटीएमचा पिन कोणालाही सांगू नये. कार्ड हातातून जाऊ देऊ नये. व्यवहारानंतर त्वरित SMS तपासावा आणि संशयास्पद प्रकार आढळल्यास तात्काळ संबंधित बँक आणि पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन पोलीस प्रशासनाने केलं आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.